नमस्कार, मी प्रसन्न जोशी. आपण पाहताय पुढारी न्यूज वरती सेलिब्रेशन विश्वविजयाचं. विजय विश्व तिरंगा प्यारा हे आता केवळ आपल्या राष्ट्रीय महत्त्वाची जी आपले जसं वंदे मातरम आहे, जसं जनगणमन आहे, त्याचप्रमाणे आपला जो सारे जहां से अच्छा हे सुद्धा गीत आपल्या हृदयाशी आहे. त्याच्यातलं एक वाक्य आहे ते म्हणजे विजय विश्व तिरंगा प्यारा, झेंडा ऊंचा रहे हमारा. त्यामध्येच हा विजय विश्व आता खरंच झालेला आहे. कारण टीम इंडिया इतक्या वर्षानंतर जवळपास एक तपानंतर T20 विश्वचषक घेऊन भारतात आलेली आहे, मुंबईत आता आलेली आहे आणि तिच्या सेलिब्रेशनसाठी सगळे जमा झालेले आहेत ब्रेबॉर्न स्टेडियमवर मुंबईमध्ये. थोड्याच वेळात त्यांची ही रॅली सुरू होणार आहे, त्यांची ही कौतुकाची फेरी सुरू होणार आहे. सगळ्यांचं लक्ष आता लागलेलं आहे ते एअरपोर्टकडे, कारण तिथून उतरल्यानंतर थेट ते येणार आहेत ब्रेबॉर्न स्टेडियमच्या परिसरामध्ये आणि त्यानंतर सगळ्यांना आपल्या या हिरोजना अभिवादन करता येणार आहे, चीअर अप करता येणार आहे, काँग्रॅट्स करता येणार आहे, अभिनंदन करता येणार आहे आणि सगळ्यांना बघता येणार आहे आपली ट्रॉफी. जेव्हा तो शेवटचा सामना होत होता त्यावेळी मैदानात 11 जणांची टीम इंडिया खेळत नव्हती, तर 1.5 अब्ज लोकसंख्येचा भारत त्या प्रत्येक खेळाडूमध्ये होता. 1.5 अब्ज लोकसंख्येचा भारत बघत होता आणि जगभरातले भारतीय बघत होते. आम्ही त्यावेळी सगळे एक होतो आणि त्या 11 जणांवरती हे प्रचंड भारतीयांच्या अपेक्षांचं हे प्रचंड ओझं आणि तरी सुद्धा आजच्या काळाला साजेसे कूल यंग इंडियन्स, अँग्री यंग मॅन नव्हे, कूल यंग बॉईज, कूल यंग इंडियन बॉईज यांनी हा विश्वचषक जिंकून खेचून आणलेला आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ आनंद आहे. बऱ्याच काळानंतर सेलिब्रेट करण्यासारख्या या ही गोष्ट आहे आणि आपण ही दृश्य बघतोय आता एअरपोर्टची. कोणत्याही क्षणी टीम इंडिया या गेटमधून बाहेर येणार आहे. धनंजय दळवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. धनंजय, तू आता कुठे आहेस आणि काय ताजे अपडेट्स आहेत? प्रसन्न, मी आहे सध्या ज्या दिशेवरून ट्रायडेंट हॉटेलच्या दिशेने जी टीम इंडियाची गाडी जाणार आहे, हा ताफा जाणार आहे, त्याच महामार्गावर आहे मी. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जे विमानतळ आहे त्याच्याच बाहेरचा हा परिसर आहे आणि या बाहेरच्या परिसरात जर आपण पाहिलं तर रस्त्यावर जे फॅन्स आहेत ते उभे असलेले पाहायला मिळतात टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी. या रस्त्यावरूनच जे आहे ते अनेक फॅन्स जे आहे ते आपल्याला या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात. आपण जर पाहिलं तर टीम इंडिया थोड्याच वेळात जी आहे ती एअरपोर्टमधून बाहेर निघेल आणि ट्रायडेंट म्हणजेच मरीन ड्राईव्हच्या दिशेने ज्या ठिकाणी विजय उत्सव जो आहे तो साजरा केला जाणार आहे त्या दिशेने जाणार आहे आणि त्याच मार्गावर मी सध्या आहे आणि त्याच मार्गावर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त देखील पाहायला मिळतो. आणि आपण जर पाहतोय तो एक मार्ग हा मोकळा करण्यात आलेला, तिथली वाहतूक जी आहे ती कमी प्रमाणात दिसते. त्याच मार्गावरून टीम इंडियाची बस जी आहे ती थोड्याच वेळात निघेल आणि या दिशेने म्हणजे थेट जर आपण पाहिलं तर वांद्रा वरळी सी लिंक वरून पुढच्या दिशेने जे आहे कोस्टल रोड मार्गे नरिमन पॉइंटला ही जाणार आहे. पण मात्र स्वागत करण्यासाठी रस्त्याच्या कडेला जे आहे ते टीम इंडियाचे फॅन्स आपल्याला पाहायला मिळतात, कारण की 17 वर्षानंतर हा विजय मिळालेला आहे आणि त्याचा आनंद जो आहे तो गगनात मावेन असा झालेला आहे. आणि सगळेजण जे आहेत टीम इंडियाचे फॅन्स हे या महामार्गाच्या कडेला आपल्याला पाहायला मिळतात. अगदी जर आपण पाहिलं तर रिक्षावाल्यांपासून ते प्रत्येक कार चालकाने आपली कार जी आहे ती बाजूला लावलेली आहे आणि या ठिकाणी सेलिब्रेशनसाठी उभा आहे आणि पोलीस बंदोबस्त देखील जो आहे तो लावण्यात आलेला आहे. आता अवघ्या काही क्षणामध्ये जे आहे ते या मार्गावरून जे आहे ते टीम इंडियाची जी बस आहे ती जाणार आहे आणि नरिमन पॉइंटच्या दिशेने जाईल आणि त्यानंतर ओपन बसमधून हा विजय रथ जो आहे, विजय जल्लोष जो आहे तो सगळ्या टीम इंडियाच्या फॅन्सला पाहायला मिळेल. आपण जर नरिमन पॉइंटची दृश्य पाहिली असतील तर त्या ठिकाणी तर मोठ्या प्रमाणात ट्रायडेंट हॉटेल आणि नरिमन पॉइंट परिसरात गर्दी पाहायला मिळते. मात्र ज्या मार्गाने जाणार आहे त्या मार्गावर देखील टीम इंडियाचे फॅन्स जे आहेत ते आपल्या या हिरोची एक झलक पाहण्यासाठी थांबलेले पाहायला मिळते. प्रत्येक जण जो आहे तो आपला भारताचा ध्वज, भारताचा जो टी शर्ट आहे तो घालून या ठिकाणी उभे असलेले पाहायला मिळते. अगदी चिमुकली मुलं असतील ते प्रत्येक जण या ठिकाणी आहे. प्रत्येकाच्या हातात टीम आपल्या भारताचा ध्वज जो आहे तो या लहान मुलांच्या हातात दिसतोय. उग्या लहान मुलांच्या चेहऱ्यावर देखील तो आनंद आहे, कारण की जिंकलोय. 17 वर्षानंतर हा विजय मिळालेला आहे आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हा आनंद आपल्याला पाहायला मिळतो. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. थोड्याच वेळात तिथून टीम इंडियाची गाडी जाईल. आता सगळे जातील. काय फीलिंग इज अमेझिंग. नंबर 1 वी आर प्राउड ऑफ इंडिया.
लहान मुलगा देखिए है। आपने टी शर्ट पहना है, जर्सी पहनी, कैप पहना है टीम इंडिया का। अभी थोड़ी देर में यहाँ से पूरी टीम इंडिया जाएगी। कैसे लग रहा है, क्या लग रहा है, क्या बताओगे? बहुत अच्छा फील हो रहा है कि हम लोग ये साल वर्ल्ड कप जीते। बहुत मेहनत था टीम का और देखने के लिए बहुत ही उतावले हो रहे हैं सब इधर। आप किसको देखना पसंद करोगे गाडी जाएगी? मैं सब प्लेयर्स को पूरी नक्की पाहिलं तर हा जल्लोष आहे टीम इंडियाच्या घोषणा लागतात या ठिकाणी आणि सगळेच जे आहे ते उत्सुक आहेत ते म्हणजे एक झलक पाहण्यासाठी ती आपल्या टीम इंडियाच्या प्लेयरची। आणि या ठिकाणी जर पाहिले तर मार्ग देखील आता मोकळा झालेला पाहायला मिळतोय। प्रत्येक जण जो आहे तो या मार्गाच्या रस्त्याच्या जो आहे ते कडेला उभा राहिलेला आहे। इथे आपल्या सोबत काही रिक्षा चालक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत। किसको देखना अभी पसंद करोगे? इंडिया वाला देखने के लिए मैच विराट कोहली जैसे मैच हुआ अभी फाइनल में जीता है, इसलिए खुशी में हमें देखने के लिए दिया। अच्छा, आप अभी रिक्शा चला रहे नहीं हो? रिक्शा चला के आया मैं भाई। अच्छा, चला के आए? हाँ, टीम देखने के लिए टाइम दिया हमें। अच्छा, देखने के लिए खास टाइम दिया आपने? हाँ, टाइम दिया है मैं। अच्छा, किसको देखना पसंद? मैं विराट कोहली जैसे है वो रोहित शर्मा, ये सब देखने के लिए देखने। काकांच्या हातामध्ये मोबाईल दिसतोय, काका फोटो काढायच्या तयारीत आहेत कारण की टीम इंडिया थोड्या वेळात जाणार आहे। फोटो व्हिडिओ तुम्ही तो क्षण जो आहे तो तुमच्या मोबाईल मध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न कोणाला बघायला आवडणार आहे आणि काय वाटतं टीम इंडिया जिंकली 17 वर्षानंतर विजय मिळवलाय? हाँ 100% 17 वर्षानंतर विजय मिळवला आणि फोटो काढायला भरपूर 2 तास पासून इकडे थांबला आहे मी आणि भरपूर आनंद आहे। रोहित शर्मा, विराट कोहली, या विजयाचं श्रेय अखेर कोणाला? अखेर टीम इंडियाचं आहे, पण एकाला द्यायचं झालं। बुमराह, जसप्रीत बुमराह। अच्छा, नक्कीच हा भावना आहेत प्रत्येकाच्या। जसप्रीत बुमराह याला हे श्रेय देणार। थोड्याच वेळात आता याच मार्गावरून जी आहे ती टीम इंडियाची बस रवाना होईल। जे एअरपोर्टला आहेत ते आता विमानतळावर उतरलेले आहेत, काही क्षणात तिथून निघतील आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर थेट या दिशेने टीम इंडियाची जी गाडी आहे, बस आहे ती ट्रायडेंट हॉटेलच्या दिशेने रवाना होईल। या ठिकाणाहून जर आपण पाहिलं तर वांद्रे वरळी सी लिंक वरून कोस्टल रोड आणि कोस्टल रोड वरून वानखेडे स्टेडियमचा पट्टा करत ट्रायडेंट आणि त्यानंतर विजय रथ यात्रा, विजय उत्सव जो आहे तो 17 वर्षानंतर 2007 साली हा क्षण जो आहे तो भारतीयांनी अनुभवला होता आणि त्यानंतर आता 2007 नंतर पुन्हा हा क्षण अनुभवायचा जो आहे ती चान्स जो आहे तो यावेळेस मिळालेला आणि हा उत्साहाचं वातावरण आहे। सगळे जण जे आहेत ते इथे आलेले आहेत। प्रत्येक जण हा वाट बघतोय कधी ती टीम इंडियाच्या या प्लेयरला, या खेळाडूंना पाहायला मिळते। त्याची प्रत्येक जण वाट पाहताना मिळतो। प्रत्येक जण जो आहे तो भारताचा ध्वज असेल, रोहित शर्माचा टी शर्ट असेल ते हातात घेऊन या ठिकाणी उभे आहेत चीअर अप करायला, त्यांचं प्रोत्साहन वाढवायला। कारण की जो विजय मिळवलाय तो अखेर 17 वर्षानंतर मिळवलेला आहे आणि त्यामुळे लहान मुलांपासून प्रत्येक जण जो आहे तो या ठिकाणी उभा असलेला आपल्याला पाहायला मिळतो। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे। तरुणाई तर अक्षरशः या आनंदात आपल्याला पाहायला मिळते कारण की ही तरुणाई जी आहे ती याच गोष्टीची वाट पाहत होती कारण की कधी टीम इंडिया एकदा मुंबईच्या विमानतळावर येते आणि त्यानंतर या ठिकाणाहून त्यांचा हा जो मार्ग आहे या मार्गावरून ती जाते। आपण जर पाहिलं तर आता अवघ्या काही क्षणामध्ये टीम इंडियाची टीम जी आहे ती या ठिकाणाहून जाणार आणि प्रत्येक जण या ठिकाणी आलेला पाहायला मिळते। जल्लोषाचं वातावरण जे आहे ते प्रत्येक ठिकाणी पाहायला मिळते। हाच तो महामार्ग आहे आणि आता इथे पोलीस बंदोबस्त देखील लागलेला आहे। प्रत्येक जण जो आहे तो या मार्गात आपल्याला पाहायला मिळतोय। आणखी काही जणांची आपण बोलूया। कोणाला बघायला इथे थांबलाय? विराट कोहली। विराट कोहलीला बघायचंय। काय वाटतं, मॅच बघितली, या मॅच मध्ये तुला काय वाटतं संपूर्ण कोण चांगलं खेळलं, काय वाटतं? धोनी। अच्छा, तो नव्हता खरं तर, पण ठीक आहे, या त्याच्या भावना। तुम्ही पण उभे आहात काकी, कधीपासून उभे आहेत आणि कोणाला बघायची इच्छा टीम इंडियाच्या प्लेअर? रोहित शर्माला। रोहित शर्माला बघायला, कॅप्टन कूलला बघायला सगळेच उभे। तुम्ही कोणाला बघायला? आम्ही रोहित शर्माला। रोहित शर्माला। काय वाटलं एकंदरीत मॅच बघितली यावेळेस, कसं काय वाटलं? टीम इंडियानी 17 वर्षानंतर जिंकली टीम इंडिया, काय भावना? खूप आनंद झालाय बघून आणि आपल्या भारताला एक मेडल मिळालंय। हो, नक्कीच भारताने एक तुरा जो आहे तो उंचावलेला आहे आणि थोड्याच वेळात इथून टीम इंडिया जी आहे ती ट्रायडेंट म्हणजेच नरिमन पॉइंटच्या दिशेने रवाना होईल आणि हे सगळे जे आहेत ते या ठिकाणी त्या टीम इंडियाची वाट जी आहे ती उत्सुकतेने पाहताना दिसतात आपल्याला कारण की अवघे काही क्षण आहे टीम इंडिया आता विमानतळावर पोहोचलेली आहे आणि काही क्षणात त्यांचा ताफा जो आहे तो याच महामार्गावरून रवाना होईल आणि त्याचसाठी हे सगळे जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। मोठी गर्दी जी आहे ती या रस्त्याच्या
कडेला झालेली आपल्याला पाहायला मिळते। अगदी जर आपण येणारच आहे पुन्हा एकदा, आता थोडंसं तुला थांबवतोय कारण इकडे आणखी दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत। तिकडे वानखेडे स्टेडियम परिसरामध्ये चॅम्पियन्सचा बोर्ड लावण्यात येतोय आणि विमान इकडे धावपट्टीवर उतरताना आपल्याला दिसतंय आणि त्यातून येणार आहेत आपले सगळे क्रिकेटपटू, आपली टीम इंडिया, आपल्या सगळ्यांची टीम इंडिया। आपण जिंकलेला हा 2020 T20 वर्ल्ड कप घेऊन टीम इंडिया मुंबईत दाखल झालेली आहे। आता प्रतीक्षा आहे ते सगळे बाहेर कधी येत आहेत त्याची, आणि या सगळ्या आपल्या या विमानाला, ज्या विमानातून आपली टीम आली आहे त्याला वॉटर सॅल्यूट देण्यात आलेला आहे। दोन्ही बाजूंनी पाण्याचा हा असा विशिष्ट प्रकारे फवारा मारून एक प्रकारे वॉटर सॅल्यूट देण्यात आलेला आहे, मानवंदना देण्यात आलेली। आणि का देण्यात येऊ नये, वर्ल्ड चॅम्पियन्स आलेले आहेत, परत वर्ल्ड कप घेऊन आलेले आहेत आपल्याकडे, T20 वर्ल्ड कप घेऊन आलेले आहेत, 1.5 अब्जांच्या या आपल्या देशाच्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करून आलेले आहेत। आणि लढाई सुद्धा सोपी नव्हती, सामान्य नव्हती। जवळपास पहिल्या फर्स्ट हाफ मध्ये जवळपास वाटत होतं की अरे काय होणार आहे मॅच मध्ये, आणि ती वाघाच्या जबड्यातून खेचून आणलेली, आफ्रिकन सिंहाच्या जबड्यातून खेचून आणलेली आहे आपल्या वाघांनी, आपल्या पोरांनी, आणि त्याचा आनंद असाच आपण सेलिब्रेट करणार आहोत। पण आताशी तर सुरुवात आहे। एकदा का आपली टीम मुंबईच्या एअरपोर्टच्या बाहेर आली, छत्रपती शिवाजी महाराज एअरपोर्टमधून बाहेर आली की त्यानंतर खरा जल्लोष बघायला मिळणार आहे, कारण मरीन ड्राईव्हला आपली बस कधी पोहोचणार, तिथे प्रचंड संख्येने लोक जमलेले आहेत। काय होणार तिथे, किती लोक, किती अपेक्षा, केवढ्या चीअरअप्सच्या घोषणा आता सुद्धा इकडे स्टुडिओमध्ये असून सुद्धा त्या घोषणा आमच्या कानामध्ये आहेत। आमचे प्रतिनिधी त्या लोकांशी बोलतायत, कोणी टॅक्सी ड्रायव्हर आहे, कोणी रिक्षा चालक आहे, कोणी गृहिणी आहे, कोणी लहान मूल आहेत, सगळ्यांच्या मनातली भावना एकच, आपण सगळा एक इंडिया आहोत आणि आपली टीम इंडिया आहे। आणि ही टीम इंडिया जेव्हा आपला हा सगळा मोठा आपला सामना जिंकून हा कप घेऊन येणार आहे, ही ट्रॉफी घेऊन येणार आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे 17 वर्ष कशाला म्हणतात, 17 वर्षामध्ये जवळपास 1 ते 1.5 पिढी बदलते। 2007 साली सुद्धा T20 वर्ल्ड कप जिंकल्याची दृश्य बघितली होती, त्यानंतर 17 वर्षानंतर वर्ल्ड कपही जिंकला आपण, नो डाऊट वन डे वर्ल्ड कपही जिंकला होता 2011 साली, पण त्याच्यानंतर T20 वर्ल्ड कप आपल्याकडे आलेला आहे। या काळामध्ये एक वर्ल्ड कप आपण हरलो सुद्धा, अगदी जवळ हाताशी तोंडाशी आलेला वर्ल्ड कप आपण हरलो, ते पण खरं आहे। पण आता या सगळ्या स्मृतींना बाजूला सारून हा नवा आनंद आपल्याला जल्लोष साजरा करायचा आहे। एक काळ होता की वर्ल्ड कपची 83च्याच गोष्टी सांगितल्या जात होत्या, आणि नो डाऊट 83चा वर्ल्ड कप हा ग्रेटच होता, त्याच्याबद्दल अभिमान आपल्या सगळ्यांच्या मनात आहे। पण प्रश्न होता नव्या पिढीच्या, नव्या भारताच्या 21व्या शतकातल्या भारतीयांकडेचा वर्ल्ड कप कुठे, आणि ती आपल्याला पहिल्यांदा मिळाला वर्ल्ड कप, T20 वर्ल्ड कप मिळाला, त्यानंतर वन डे वर्ल्ड कप मिळाला, नंतर सुद्धा भारत प्रचंड मोठी क्रिकेट महासत्ता म्हणून उदयास तर आला होता। पण प्रश्न होता वर्ल्ड कपचा, तुम्ही IPL तुम्ही किती मॅचेस करता आणि नंतर इतर कुठल्याही टुर्नामेंट तुम्ही जिंकत असाल, पण तुमच्या हातामध्ये वर्ल्ड कपचा चषक उंचावला पाहिजे, जो ऑस्ट्रेलिया नेहमी वेळोवेळी उचलत होती, आणि म्हणूनच ते एक प्रकारचं शल्य होतं आणि त्याला तोंड दिलेलं आहे। 17 वर्षानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियानं हा विश्वचषक, हा T20 विश्वचषक उंचावलेला आहे। हे होत असताना हे सुद्धा तितकंच खरं आहे की आपल्याला आपले हे काही वीर, विराट कोहली असतील, रोहित शर्मा असतील, हे काही वीर आपल्याला T20 फॉर्मॅटमध्ये बघायला मिळणार नाहीत, पण यालाच तर क्रिकेट म्हणतात, यालाच तर जीवन म्हणतात, आणि त्यामुळेच नवीन आपले नायक सुद्धा उभे राहिलेले आहेत टीम इंडियाची विजय पताका पुढे घेऊन जाण्यासाठी। एक अशी महान लिगसी, 100 वर्षांची लिगसी, क्रिकेटची लिगसी आपले क्रिकेट पुढे घेऊन जात आहेत। आणि ही युवा टीम इंडिया, ही कूल टीम इंडिया आपल्या नव्या जागतिक ॲस्पिरेशन्सचं प्रतीक आहे। आम्ही आता केवळ म्हणजे साऊथ आफ्रिकेच्या किंवा ऑस्ट्रेलियन खेळाडूंचे फक्त आम्ही आदर्श बघणार, आम्ही बघणार की केवढे थोर खेळाडू आहेत असं नाहीये। आता भारतीय खेळाडू सुद्धा तितकेच काय, त्यांच्यापेक्षा मोठे क्रिकेट महासत्ता झालेली आहे भारत, क्रिकेट महासत्ता झालेली आहे। आर्थिक बाबतीत, परफॉर्मन्सच्या बाबतीत एक मोठी सुपर पॉवर आहे भारत, आणि त्यामुळे भारताच्या या विश्वचषकाला अनेक प्रकारचे आयाम आहेत, आणि हीच टीम इंडिया हा चषक घेऊन आता मुंबईत दाखल झालेली आहे। शेवटी टीव्हीवरती किती कौतुक असलं तरी आपल्या लोकांमध्ये सेलिब्रेशन याची एक वेगळी मजा असते, वेगळी गंमत असते, आणि तो उत्साह आपण पाहतोय। तुम्ही स्क्रीनमध्ये विचार करू शकता, जर का तुम्ही कधी मुंबईच्या या मरीन ड्राईव्हच्या परिसरात आला असाल तर जनसागर, एकीकडे भरती आलेला समुद्र आहे आणि त्याच्या अलीकडे हे दोन्ही रस्ते, खरं तर या 2 लेन्स आहेत जाण्या येण्यासाठी, मात्र त्या दोन्ही रस्त्यांच्या या दोन्ही बाजूला प्रचंड गर्दी आहे, प्रचंड गर्दी। आणि आताच बातमी येते टीम इंडिया दाखल झालेली आहे, एअरपोर्टमध्ये दाखल झालेली आहे, उतरलेले आहेत आणि एअरपोर्टवरती दाखल झालेले, थोड्याच वेळात ते बाहेर येतील।
त्याची दृश्य तुम्ही स्क्रीनवरती डाव्या बाजूला बघू शकता. एक्सक्लुझिव्ह दृश्य, ढोल ताशांच्या नगाऱ्याच्या आवाजात त्यांचं स्वागत केलं जाते टीम इंडियाचं. आणि आता ते बाहेर येतील त्यांच्या रॅलीसाठी. त्यांचं जी त्यांचा विजय रथ बनवण्यात आलेला आहे त्यांच्यासाठीचा, तो घेऊन ते बाहेर पडतील. आपल्यासोबत आहे मराठी फिल्म इंडस्ट्रीतला आघाडीतला नाव आणि अभिनेता आरोह वेलणकर, जो स्वतः एक अतिशय स्ट्रिक्ट काय म्हणूया त्याला आपण, एकदम जोरदार क्रिकेट प्रेमी आहे. आरोह, मला कल्पना आहे की सगळ्यांच्या मनातल्या भावना जास्त प्रभावी आहेत शब्दांपेक्षा. काय भावना आहेत तुझ्या? खूपच सही वाटतंय प्रसन्न. 17 वर्षानंतर आपण ट्रॉफी जिंकलो आणि काय सांगू मी, फायनल मॅच बघताना जे शेवटचे क्षण होते म्हणजे अक्षरशः की असं वाटलं होतं की जाऊन आता ठीक आहे हरलो आपण, झोपू. पण त्यानंतर जो टर्नअराउंड आपल्या टीमने केलाय आणि ज्या प्रकारे आपण मॅच जिंकलोय, म्हणजे माझा मुलगा घरात झोपला होता म्हणून, नाहीतर मी अख्खं घर डोक्यावर घेतलं असतं. म्हणजे ऍक्च्युली मी असं वगैरे पूर्ण ओरडून बिरडून फुल जल्लोष साजरा केलाय. आणि आज आपली टीम परत आली आहे आणि आज अनफॉर्च्युनेटली मी पुण्यात आहे, नाही तर मी मुंबईत असतो तर नक्कीच या रॅलीमध्ये सहभागी झालो असतो आणि आपल्या टीमला शुभेच्छा दिल्या असत्या. पण खूपच मोठी गोष्ट आहे ही. 17 वर्ष ही खूप मोठा काळ असतो आणि मला वाटतं हा पूर्ण देशासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी, सगळ्यांसाठीच खूप आनंदाचा क्षण आहे आणि आपण तो सगळे साजरे करूया क्रिकेट खेळून. आपण साजरे करतोच आहोत, इकडे आपण साजरे करतोच आहोत.